सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील शास्त्रीनगर येथे भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी एका मुलीवर हल्ला केला। रस्त्यावर चालत असताना एकाच वेळी 6 ते 7 कुत्र्यांनी हल्ला केल्याने मुलगी घाबरलेली पाहायला मिळाली। यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने मुलीचा जीव वाचला। मात्र यामुळे मलकापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून या घटनेनंतर नगरसेवक नितीन काशीद यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वावर झाला असून ही भटकी कुत्री लहान मुलांच्या अंगावर धावून जातात आणि लहान मुलांच्यावर हल्ला करतात। आज रानोडे हॉस्पिटल शास्त्री परिसरात अशाच भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने एका लहान मुलीवर हल्ला चढवला, परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मुलगी बचावली आहे। मी मुख्याधिकारी मलकापूर नगर परिषद यांना सदर भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी करत असून मुख्याधिकारी मलकापूर नगर परिषदेने या कामी लक्ष घालून या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।